मला बेकार काय वाटायला लागलं की बाबा काम केलं नाही का. तर ठीक आहे, एखाद्या तालुक्यात समजू शकतो किंवा एखाद्या तालुक्यात कुठला, पण सगळं तालुक्यात जर आपण परिस्थिती बघितली तर एकही पंचायत समिती येऊ शकली नाही, एकही नगरपालिका येऊ शकली नाही. मग एकही कशामुळं? मला वाटतं आपण जर बघितलं निवडणुकीचं आठवण केलं तर थोडं एक तर त्याची ताकद काय ठरतो, आर्थिक नसेल तर काय विचारायची गरज नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर आज आपण समजा जिल्हा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्या पद्धतीने जर क्षेत्र चालू झाला जर आपण, मला मला भीती अशी आहे की बाबा ज्याच्या विरोध करायला आपण ज्याच्या तिथं आलो होतो, ही माणूस मात्र पहिल्यांदा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना त्या सरकारमध्ये ती सरकार संपलं की पुन्हा भाजपचं आलं की पुन्हा तिकडं, आणि त्या सत्तेचा वापर करून त्याचं चालूच आहे. त्याचं जे कार्यक्रमाने चालूच आहे. मग आपण थोडक्या संसाधनं किती दिवस चढत, माझी भूमिका ही आहे किंवा आपण कुठपर्यंत दम काढायचा आणि कुठपर्यंत चढत बसायचं. बरं, या सगळ्या साधनाचा वापर करून जर पुढचा माणूस तर तिथे मशीन घेऊन येत आहे, पैशाची बंदूक घेऊन येत आहे, आपण लाकडाचं कुठं लढत असायचं कुठं. मला वाटतं या भूमिकेत त्या ठिकाणी मला असं वाटतंय आपण सुद्धा त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मार्गक्रमण करणं अपेक्षित आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि बहुतांश मला वाटतं बऱ्याच कार्यकर्त्याचं माझी त्याच्याबद्दल चर्चा झाली की बाबा ही बघा पानगड अशी आहे, 7 वर्ष चाललं, तुमच्या गावातलं माणूस शेतकरी येतं, इस्टिमेट तयार करून घेऊन येत आहे, झालं डीपी द्या. आम्ही काय म्हणतो नाही नाही या वर्षी काय चालणार, पुढच्या वर्षी पुन्हा तुम्ही जायचं, पुन्हा इस्टिमेट तयार करायचं, पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा आम्ही सांगायचं नाही ह्या वर्षी होत नाही, पुढच्या वर्षी. एक एक डीपी द्यायला आपल्याला संघर्ष करावा लागतोय. तर शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे ना. तुम्हाला तुमच्या गावात जाऊन काम करत असताना जर काम झालं नाही, ज्याच्या त्या कळंब तालुक्यात उमरग्यात समजा आपल्या आमदारातून आपण तिथं तंत्र काढू शकतो, पण बाहेरच्या बाकीच्या ठिकाणी मात्र अतिशय गंभीर आणि प्रतिकूल करत. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की पुढचा माणूस सगळ्या गोष्टीचा वापर करून आपल्या विरोधात त्या ठिकाणी सत्तेवर बसते, पुन्हा त्यांची मंडळी जिल्हा परिषदची अध्यक्ष होती आणि आपण येड्यावणी बघत बसायचा कार्यक्रम. मला वाटतंय की ह्याच्यातनं आपल्याला जर हे करायचं असेल तर आपल्याला बी सत्तेतलं नेतृत्व कुठं स्वीकारणं मला वाटतंय गरजेचं आहे. बघत बसायचं, कुठपर्यंत सहन करायचं. तर आणि माझं काय म्हणणं आहे, आपला उद्देश काय आज त्याचं एकतर्फी आहे. भाजपी चित्ता व्हायला, दुसरी सेना ती बी चित्ता व्हायला लागले, अजून आपल्यातला जे पक्ष राहिला ती बी चित्ता व्हायची, हे 4 पक्ष सगळे चालू व्हायचे. त्या सगळ्या बाबीचा विचार करून मला वाटतंय की आपण निर्णय घेणं गरजेचं. आणि सगळ्यात दुःखद गोष्टी हे आहे की आपण विरोधात आहे. 20 वर्ष झालं ते केसच्या बाबतीत आपण संघर्ष करतोय, प्रत्येक तारखेला आपण जातोय. कालचा निकाल अशा पद्धतीने 4 पेक्षा आपल्याला येत असत तर कोणच आरोपी नाही, सगळे निर्दोष मुक्त. कोर्ट म्हणतंय राजकीय शत्रुत्व होतं का, होतं, मारण्याचा उद्देश आहे का, मोठी बी आहे म्हणते, सगळे निर्दोष मुक्त. मग मला काय म्हणायचंय, जर मी स्वतः खासदार असताना माझ्याच कुटुंबात मला न्याय जर मिळू शकत नसेल तर मला प्रश्न आहे नेमकं करायला कशासाठी, राजकारणात मी आलो का ह्यासाठी, खासदार व्हायला आलो का? प्रत्येक जण म्हणते तुमची प्रतिमा महाराष्ट्रात तुमचं नाव आहे, हे आहे ते आहे. होय बाबा, मी कशासाठी आलोय? म्हणजे माझी प्रतिमा सांभाळायला आलोय का महाराष्ट्राचं राजकारण करायला आलोय? मला वाटतं या लोकांनी केलं त्यांना धडा शिकवायला आपण आलेला आहोत. त्यांचं जर सगळं सरत असलं, आपण जर बदलत असेल तर बघायचं कुठं आहे. म्हणून मी पुन्हा त्याच्या बाबतीत मला एक फक्त त्या ठिकाणी काल मी बघितले, निकाल त्या ठिकाणी विरोधात गेल्याच्या नंतर ताबडतोब आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी तातडीनं त्याची दखल घेऊन आम्ही हायकोर्टामध्ये रेट करू आणि जे आहे ते अन्यायकारक आहे. मला वाटतं त्या गोष्टीचं समर्थन पोलीस केलं नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, मला वाटतं की आता आपल्याला ते निर्णय घेणार. मला माहिती आहे बऱ्याच कार्यकर्त्याचं म्हणणं आहे तर आपण आपल्याला नाव आहे, तुमचं नाव खराब होतंय, तुमचं नाव हे होतंय, तुमचं नाव काय लोक म्हणजे निकाल लावण्यासाठी केला तर निकाल लावायला जायचं असतं मग 22 तास केला असतो ना.
काही पैशासाठी शेवगा गंभीरपणे मला काय म्हणायचंय की आपण राहून जर त्या ठिकाणी काम घडत आला पण असं जर चालत राहिलं पुढं आपण दम कुठवर काढणार आहे. बरं आज कार्यासाठी कुठल्या कार्यासाठी काय घडते सुद्धा कामाला मला अडचणी यायला त्यामुळं मला वाटतंय की जी काय निर्णय त्या ठिकाणी मी घेणार आहे ते निर्णयाच्या पाठीशी तुम्ही सगळ्यांनी राहून विनंती काय करा सगळ्या बरोबर ठीक आपण त्यावर चर्चा करू दे कुणाला काय बोलायचंय आणि हो का मी तुमचं सगळ्यातून मत घेणार मी काल सुद्धा त्यांना सांगितलं किंवा माझी काय भूमिका आहे ती माझ्या सगळ्या लोकांबरोबर मला चर्चा करू त्याची सगळ्याबरोबर म्हणजे 100% आणि मी तुम्हाला सांगू गावातल्या बहुतांश बऱ्याचशा लोकांचे फोन आले बऱ्याच लोकांना पहिल्यांदा सहमती नव्हती ती म्हणजे दादा समजून सांगितलं विनंती केली त्यांना बाबा की ना असं नाही शेवटी सत्तेची ताकद वापरून जर सगळीकडे आपल्याला चिंगरून टाकली जात असेल तर शेवटी आपल्याला बी जिवंत राहणं गरजेचं आहे पटलं आम्ही तर थांबला असं गृहीत धरा की अजून 3 वर्ष असेच गेले कार्यकर्ते संपत्तीत आला जसं जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीला झालं ती जर पद्धत पुढे राहिली पुन्हा लोकसभेला त्यांची पैशाची ताकद सत्तेची आणि एक बरीच लोक म्हणली की तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी नाही त्यांच्या उरावर बसायला आलो काय चर्चा झाली मी स्पष्टपणे सांगितलंय त्या कुटुंबाचं मला एकही मत नको आणि त्याला मत टाका म्हणून मी एकही मत त्यासाठी मागणार माझी भूमिका स्पष्ट आहे माझी भूमिका कुठेही चुडचुडीची असणार नाही आणि ती विषय नाही डोक्यातला काढून टाकणार पण मला वाटतं की आता त्या पद्धतीनं पुढे जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ मला वाटतं हे काम गरजेचे आहे एक साधं उदाहरण तुझ्या बापू काढून घेतं लागून बुक्याचा मारायला काय 6 महिने झाले बिल अडकून ठेवले नगराध्यक्ष 6 महिने झाले एक लक्षात घ्या आपलं काम सगळ्यालाच माहिती आपलं काम आणि कसं असतंय ती कष्ट करणं काम तरी ती पुढे जाईल तर माझा आता आहे का माझा काहीतरी व्यवसाय बघतो मी एखादं 4 शैक्षणिक संस्था बघून पुन्हा मग तुम्हाला काही भेटणार आहे का माझं बाहेर लोक थांबली दादा बाहेर लोक थांबलीत म्हणलं बाहेरच्या बाहेर बोलू आता एकदम